नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या माध्यमातून आपण हिंदवी स्वराज अभियान ही मोहीम किंवा चळवळ सुरू केलेली आहे आणि आपण या चळवळीच्या माध्यमातून अनेक मुलाखती सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यामागचं कारण आपण सगळे जाणताच की यंदाचं वर्ष जे आहे शिवराज्याभिषेकाचं 350 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांची सुद्धा 99 वर्ष यावर्षी पूर्ण होणार आहेत आणि 100व्या वर्षामध्ये ही संघटना पदार्पण करणार आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही या मुलाखती घेतो आहोत आणि त्याच्यामध्ये शिवचरित्र, शिवकाल याच्याशी संबंधित विविध पैलूंवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. अनेक मुद्द्यांवर आपण मुलाखती घेतलेल्या आहेत. आज जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. म्हणजे अर्थात आपण या विषयाबद्दल फारसं ऐकलेलं नसेल किंवा फारशी त्याची चर्चा झालेली नसेल, तर त्यामुळे तो विषय घेऊन आज आम्ही आलेलो आहोत आणि या एपिसोडमध्ये त्या विषयाची चर्चा करणार आहोत. आणि तो विषय आहे शिवचरित्र आणि खगोलीय अभ्यास यांचं काय एकमेकाशी नातं आहे, त्यांची एकमेकाशी कशी सांगड घालायची आहे ते आपण या आजच्या एपिसोडच्या माध्यमातून पाहायचे. वेगवेगळे त्याच्यामधले प्रश्न आहेत, मुद्दे आहेत आणि तुम्हाला ते निश्चित आवडतील. तुमच्या मनामध्ये सुद्धा या विषयाविषयी एक कुतूहल असेल तर ते सुद्धा जागृत होईल. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे पराग लिमये यांना. नमस्कार. त्यांची या संदर्भातला त्यांचा अभ्यास आहे. इतिहास अभ्यासक म्हणून सुद्धा ते आपलं काम जे आहे ते करत असतात. पण हा जो आहे विषय हा खास विषय आहे ज्याच्यावर ते अगदी सविस्तर बोलतील. तर त्यांचं इथे मी स्वागत करतो न्यूज डंकामध्ये. आणि विषयाला सुरुवात करताना आपला पहिला प्रश्न आहे तो हा जो खगोलीय अभ्यास आणि शिवचरित्र, तर याविषयी सांगा मला, म्हणजे त्याचं एक पार्श्वभूमी काय. नक्कीच. सगळ्यात पहिल्यांदा मी महेशजी तुमचं आभार मानतो आणि न्यूज डंकाचं सुद्धा आभार मानतो की हा अत्यंत वेगळा विषय आहे. शिवचरित्र बहुतेक महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे किंवा तो आपल्या अभिमानाचा एक विषय आहे. परंतु शिवचरित्र आणि खगोल अभ्यास किंवा खगोलीय शिवकाल, खगोलशास्त्र शिवाजी महाराज आणि खगोलशास्त्र आणि इतिहास हा अत्यंत एक वेगळा विषय आहे. आणि तो विषय लोकांच्या पुढे मांडण्याकरता तुम्ही मला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. आणि ज्याला आपण म्हणतो कारणही असंच चांगलं आहे की 350 वर्ष शिवराज्याभिषेकाला झालेत, त्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम करतोय आणि शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त पैलू लोकांच्या पुढे जावेत या उद्देशानेच हा विषय मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र आणि खगोलशास्त्र याचा काय परस्पर संबंध आहे, म्हणजे हा खरं म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाला हा विषय कळल्यानंतर प्रश्न पडतो की शास्त्र आणि इतिहास हे कसं काय एकत्र आहेत. पण ती गंमत अशी आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे तर अफाट आहे, त्यांचं कर्तृत्व, त्यांची थोरवी प्रचंड आहेत आणि त्यांनी जे आपल्यासाठी जे कार्य केलं आहे त्याची काही तुलनाच होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आज जवळजवळ 300-350 वर्ष झाली. पण तू ह्या सगळ्या मधल्या कालखंडात अनेकांनी त्यांच्यावरती काय म्हणू आपण लेख लिहिलेले आहेत, मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी लेख लिहिले आहेत, पुस्तकं लिहिलेत, संशोधन झालेलं आहे, संशोधनात्मक ग्रंथ सजलेले आहेत, मोठ्या मोठ्या कवींनी त्यांच्यावरती काव्य, महाकाव्य केले, शाहिरांनी पोवाडे रचलेत, कवींनी कविता केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे चित्रकारांनी चित्र काढले. त्यामुळे वेगवेगळ्या अंगांनी शिवचरित्राचा अभ्यास अनेकांनी आजवर केलाय आणि तो संपला आहे असं होत नाही. कारण शिवचरित्र जितकं अफाट आहे एखाद्या लोहचुंबकासारखं तुम्हाला ते आकर्षित करत असतं. त्यामुळे त्यातले वेगवेगळे पैलू प्रत्येकजण आपापल्या प्रतिभेप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता गंमत अशी आहे की एवढं सगळं होऊनही आज आपण असं ठामपणे सांगू शकत नाही की मला शिवाजी महाराज किंवा शिवचरित्र सगळं माहिती आहे. कारण आता तुम्ही पाहिलं असेल की अजूनही नवीन नवीन संशोधनं होत आहेत, त्यातली नवीन नवीन कागदपत्र येत आहेत, त्यातून नवीन नवीन माहिती शिवाजी महाराज, शिवचरित्र, शिवकाळ या संदर्भात येते. त्यामुळे हे प्रोसेस चालूच राहणार आहे, असे थांबणारी नाही. त्यामुळे आमचे जे गुरु आहेत प्राध्यापक मोहनराव आपटे, जे आता काय म्हणू 3-4 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं, प्रख्यात असे खगोल अभ्यासक होते, विज्ञान लेखक होते. त्यांची 75-80 जवळजवळ विज्ञानावरची पुस्तकं आहेत आणि खगोलशास्त्र हा त्यांचा एकदम काय म्हणू आवडीचा विषय. तर त्यांच्या एक डोक्यात आलं की आपण शिवाजी महाराजांचा खगोलशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करावा. मग हे का आलं डोक्यात, तर त्यांच्या असं लक्षात आलं की नेपोलियन बोनापार्ट आहे, त्याचं चरित्र आजवर अनेक लिहिले, म्हणजे
त्याच्यावरती लिहिलेली जेवढी पुस्तकं आहेत तेवढी शिवाजी महाराजांच्या वरती प्रकाशित झालेली पानं पण नसतील इतक्या संख्येने. थोडं एक्झॅगरेशन असेल पण एक त्यातली भावना आपण लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांच्या एवढं मोठं अफाट कर्तृत्व आहे जे नेपोलियन सुद्धा त्याच्यापुढे खुजा ठरेल तरी सुद्धा त्यांच्यावर थोडंच लिखाण आहे. आणि त्या नेपोलियनची मेडिकल हिस्ट्री किंवा मेडिकल बायोग्राफी आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे त्याचा जन्म झाल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत दररोज त्याचं काय म्हणू आपण शारीरिक काय त्याची जी हिस्ट्री आहे मेडिकल हिस्ट्री आपण ज्याला ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहे. मग शिवाजी महाराजांचं असं खगोलशास्त्रीय कुठे आपल्याला काही अभ्यास करता आला आणि तशी ॲस्ट्रॉनॉमिकल बायोग्राफी आपल्याला जर लिहिता आली किंवा त्याचा अभ्यास करता आला तर का करू नये असा खरं म्हणजे हा त्यांचा विषय होता. आणि मग त्यांनी खगोलशास्त्राच्या दृष्टीने शिवचरित्रातल्या घटना काही निवडल्या. शिवाजी महाराजांचा जन्म असेल, जन्माची वेळ असेल. आज आपल्याकडे आपण पाहतो की शिवजन्म तिथीने करायचा की तारखेने करायचा याच्यावरती भयंकर वाद चालू असतात. प्रत्येकाचं मत आहे ज्याने त्याने आपल्याला सोयीस्कर करावं. परंतु मोहनराव आपट्यांनी जे काही संशोधन केलं आणि त्याच्यावरती खगोलीय शिवकाल नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे तो त्यांनी सिद्ध केला. आमचे एक मित्र आहेत पराग महाजनी, त्यांनी सुद्धा त्याच्यात त्यांना मदत केलेली आहे. तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी एक काही निष्कर्ष काढले. म्हणजे नुसता अभ्यास केला आणि ती अभ्यास करून तिथे नोंदवलं तसं नाही, त्यातनं काही एक आश्चर्यकारक असे निष्कर्ष आलेत की जे आपल्याला कळले पाहिजेत. आणि मग ते निष्कर्ष पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराज ही काहीतरी वेगळी व्यक्ती आहे. त्या धामधुमीच्या काळात सुद्धा अनेक गोष्टींचं ते भान ठेवत आहेत. म्हणजे सामाजिक भान आहे, लोकांना काय धार्मिक गरजा आहेत हे सगळं भान ते ठेवतात. हे त्या अभ्यासात किंवा त्या पुस्तकात येतं. आणि मग आपल्याला लक्षात येतं की नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून चालत नाही, त्याच्या मागचं कारण काय हे आपल्याला कळलं आणि ते खगोलीय कारण आपल्याला कळलं तर आपलं खरोखर त्यांच्यापुढे त्या राजापुढे नतमस्तक होतो. अशा पद्धतीने त्यांनी सगळं ते विवेचन करून त्या ह्याच्यात मांडलेलं आहे. आता तुम्ही जो उल्लेख केलात शिवजयंतीची तारीख आणि तिथी यावरनं अनेक वाद होत असतात. दरवेळेला प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातून मग नवीन इतिहास कोणतरी सांगत असतो आणि सरकार तारखेनुसार करते किंवा आणखी कोणी लोक आहेत ते तिथीनुसार करतायत. तर याचं आपल्याला नेमकं काय त्याच्या मुळापाशी जाता येईल का आणि त्याचं काय नेमकं अर्थ आहे? आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा त्या सगळ्या अभ्यासातून मोहनराव आपट्यांनी त्या मुळाशीच जाण्याचा प्रयत्न केला आणि अगदी स्वच्छ म्हणजे आपण म्हणतो ना की स्फटिकासारखं त्यातनं आपल्याला त्यातले रिझल्ट जे आहेत ते लक्षात येतात. मूळ म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की हा जो वाद चालू असतो की तिथी किंवा तारीख, तर त्या काळात आपण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवकाळामध्ये जी कालगणना होत होती ती नक्षत्र, तिथी, वार, संवत्सर, शक अशी होती. जी आपण आज जे सरसकट म्हणतो की 19 फेब्रुवारी 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे, तर तसं नाहीये. त्या कालखंडामध्ये तारीख किंवा महिना, इंग्रजी महिना किंवा साल असं नव्हतं. तर ती नक्षत्र, तिथी, त्याच्यानंतर संवत्सर आहे, पक्ष असतो कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष अशा पद्धतीचा, आणि शक ह्याच्यामध्ये ती कालगणना व्हायची. उदाहरणार्थ आपण शिवाजी महाराजांचा जन्म म्हणतो म्हणजे जो आपण तिथीने साजरा करतो तो फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 हा येतो. आणि आपण जी इंग्रजी दिनांक येतो तो 19 फेब्रुवारी 1630. आता इथेच सगळी गडबड आहे. ज्ञानबाची मेघ म्हणतात ती हीच आहे. गडबड अशी झाली आहे की जुलियस सीझर आपण नाव ऐकलं असेल सगळ्यांनी, मोठा प्रख्यात योद्धा होता, राज्यकर्ता होता. आणि गंमत म्हणजे या जुलियस सीझरशी सुद्धा इंग्रजांनी समकालीन इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या तुलना केलेली आहे. का पत्रच आहे आपल्याकडे की जुलियस सीझर सारखा हा राजा महत्वाचा आहे किंवा मोठा आहे. तर या सीझरने एक कालगणनेसाठी त्यावेळेला एक कॅलेंडर सुरू केलं ज्याला जुलियन कॅलेंडर म्हटलं जातं. आणि त्यामध्ये तिची तारीख, महिना, साल यायचं त्याला जुलियन कालगणना म्हटली जायची. आता गंमत अशी आहे की आपल्याकडे एक वेगळा फरक काय आहे त्यातला की आपण जेव्हा तिथीने म्हणतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपण दिवाळी असो, पाडवा असो किंवा दसरा असो हा आपण तिथीने साजरा करतो. फिक्स डेट नसते. की बाबा आपले एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की जसं ख्रिश्चनांचा येशूचा जो जन्मदिवस आहे तो त्यांचा फिक्स आहे 25 डिसेंबर. त्याच्या इकडे तिकडे काही होत नाही. पण आपला दिवाळी, पाडवा हे सरकत राहतं. याला कारण आहे आपलं ते तिथीवरती बेस्ड आहे, चंद्राच्या आकाशातल्या दैनंदिन गतीवरती अवलंबून आहे. आता हे असल्यामुळे समजा माझा किंवा शिवाजी महाराजांचा वाढदिवस म्हणजे आपण जन्मदिवस म्हणू फाल्गुन वद्य तृतीयेला शिवनेरीवर झाला आणि ती वेळ साधारण संध्याकाळी 6:30-7ची असेल. त्यावेळेला महाराजांचा जेव्हा जन्म झाला
त्यावेळेला आकाशात नक्षत्रांची जी स्थिती असेल पूर्वेला पश्चिमेला, पुढच्या वर्षी त्याच तिथीला तसंच्या तसं आकाश असतं. म्हणजे तुम्ही अजून 100 वर्षानंतर जा, तसंच्या तसं आकाश असेल. पण तुम्ही इंग्रजी दिनांकाने करता तेव्हा मात्र तसं नसतं. ही आपली एक भारतीय कालगणना किंवा भारतीय नक्षत्रांची जी काय सिस्टीम आहे, सगळी योजना आहे, त्याची ही खासियत आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो की तिथीने साजरा करावा, याला कुठेतरी तार्किक बैठक आहे. आता ही गंमत अशी झाली की हे जे जुलियन कॅलेंडर जे होतं ते पुढे इसवी सन 325 तेव्हा सुरुवात झाली. 1582 जेव्हा वर्ष आलं त्यावेळेला गंमत अशी झाली की त्याच्यामध्ये फरक त्रुटी दिसायला लागली त्या कॅलेंडरमध्ये. आणि मग ती त्रुटी एवढी भयंकर होती की त्यांना येशूचा जन्मदिवस जो आहे तो 25 डिसेंबरलाच आणायचा होता. वसंत संपात म्हणतो, म्हणजे आज आपण जो पाडवा साजरा करतो, आपलं वर्षाचं पहिला दिवस, तो जिथे सूर्य त्या संपात बिंदूला येतो, तो हल्ला होता. त्यामुळे त्यावेळेचा जो पोप होता, ग्रेगोरियन पोप असं त्याचं नाव आहे, 1582 साल आहे त्याने असा एक फतवा काढला. ऑक्टोबर महिन्यातली ती घटना आहे की आज 4 ऑक्टोबर आहे, तर उद्या कॅलेंडरमध्ये 5 ऑक्टोबर असेल. हा जो सगळा डिफरन्स येत होता, म्हणजे जुलियस सीझरचं कॅलेंडर आणि तत्कालीन परिस्थिती, तो जवळजवळ 10 दिवसाचा फरक येत होता. त्याने असं सांगितलं की आज 4 ऑक्टोबर आहे, उद्या 5 ऑक्टोबरच्या ऐवजी 10 दिवस त्याने ऍड केले त्याच्यात, कारण 10 दिवसाचा फरक होता. उद्या 4च्या ऐवजी 15 तारीख असेल, असं त्याने एक नवीन फतवा काढला. मधले दिवस कॅलेंडरमधून गाळून टाकले आणि 15 ऑक्टोबर 1582 पासून त्याच्या नावाचं कॅलेंडर सुरू झालं, ग्रेगोरियन कॅलेंडर. जुलियस सीझरचं मागे पडलं, ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू झालं, जे आजही आपण ज्या इंग्रजी तारखा वापरतो त्या ग्रेगोरियन कॅलेंडरवरती आहेत. आज तुमची संगणकीय प्रणाली जी काही तारखावरती आहे ती ग्रेगोरियन पद्धतीची आहे. आता गंमत अशी झाली की पाश्चात्य देशांनी ही लगेच स्वीकारली, पण इंग्लंडने ती स्वीकारली नाही. कॅथलिक लोकांनी स्वीकारली, इंग्लंड प्रोटेस्टंट असल्यामुळे त्यांनी तो स्वीकारला नाही. शिवकाळ येतो 1582 नंतर 17वं शतक शिवाजी महाराजांचा येतो. त्या शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली आपण झाला म्हणतो, म्हणजे 17वे शतक आहे. ज्या वेळेला इकडे इंग्रज आले, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा त्या सगळ्या कालखंडात ते वावरत होते. आपल्या त्यावेळेला 17व्या शतकातल्या ज्या इतिहासातल्या तारखा इंग्रजांनी नोंद केलेल्या आहेत किंवा आपली जी कालगणना आहे तिथीवरनं त्यांनी तारखा केली. आता 19 फेब्रुवारी 1630 कशी आली की फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 याला त्यांनी कन्वर्ट केलं इंग्रजांनी. पण ते करताना त्यांनी गंमत अशी केली की ते जुलियन कॅलेंडरमध्ये केलं. ग्रेगोरियन कॅलेंडर जे होतं ते 10 दिवसाचा फरक त्यांनी लक्षात घेतला नाही. ती कन्वर्ट करताना 19 फेब्रुवारी 1630 आली. आता गंमत अशी होते की आता आपल्याकडे जी सॉफ्टवेअर्स आहेत, वेगवेगळी जी सॉफ्टवेअर्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला अशी फॅसिलिटी आहे की एखाद्या विशिष्ट दिवसाला विशिष्ट अक्षांश, म्हणजे तुमचं आता मुंबई घेतलं किंवा शिवनेरी घेतलं, त्यावेळेला विशिष्ट वेळेला आकाश कसं असेल ते तुम्हाला पाहता येतं. आपटे सरांनी हे सगळं बघायला सुरुवात केली की बाबा 19 फेब्रुवारी 1630 कशावरनं आली तारीख? फाल्गुन वद्य तृतीया, जी आपल्याकडे सर्व मान्य अभ्यासकांनी, जयदेव शकावली असेल, राजस्थानातलं त्यांच्याकडचं जे काही रेकॉर्ड्स आहेत, परमानंदाचं काव्य आहे जे समकालीन शिवाजी, त्या सगळ्यामध्ये फाल्गुन वद्य तृतीया कृष्ण पक्ष येतो त्याच्यात आणि शके 1551. तर त्याच्यात 78 वर्षे ऍड केली की 1630 हा तारीख येते आपल्याला. तर हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की 19 फेब्रुवारी 1630ला ते अक्षांश शिवनेरीचे टाकले, वेळ 6:30-7ची दिली. तर जी स्थिती सांगितलेली आहे, नक्षत्र, जेव्हा आपण नक्षत्र म्हणतो एखादं जन्म नक्षत्र, त्याचा अर्थ असा आहे की चंद्र त्या नक्षत्रात असतो. तर ते तसं मॅच होत नाही पडद्यावरती, कारण तुम्हाला पडद्यावरती ती फॅसिलिटी आहे की चंद्राची कोर चतुर्थीची आहे, पंचमीची आहे. कारण तिथी म्हणजे काय, चंद्राचा भाग जो आहे तो किती प्रकाशमान आहे. आपण पौर्णिमा म्हणतो तेव्हा पूर्ण चंद्र प्रकाशमान असतो, अमावास्येला तो दिसत नाही, कारण चंद्र सूर्य एकत्र असतात, त्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीवरनं चंद्र दिसत नाही. तर हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं हे सगळं पाहताना हे का दिसत नाही, ते तर मॅच व्हायला पाहिजे ना. तर मग त्यांच्या लक्षात आलं की हा फरक आहे 10 दिवसांचा. मग त्यांनी त्याच्यात 10 दिवस ऍड केले. आता गंमत अशी आहे की इंग्रजांनी हे केलं नाही, त्यामुळे त्यांच्या सगळ्या ज्या जुलियन डेट्स आहेत, त्या जे तारखा नोंदवलेल्या आहेत इतिहासात, त्या सगळ्या जुलियन आहेत. 1752 मध्ये त्यांनी करेक्शन केलं आणि ते ग्रेगोरियन वरती आले. अच्छा. त्यामुळे 1752 नंतरच्या इंग्रजी तारखा या प्रॉपर तारखा आजच्या प्रमाणे आहेत. शिवकाळातल्या तारखा त्यांनी ज्या नोंदवल्या ती गडबड झाली. ते 10 दिवसाचा फरक आहे. त्यांनी 10 दिवस ऍड केले. 19 फेब्रुवारी 10 दिवस, 1 मार्च 1630
आणि अक्षांश टाकले शिवनेरीचे, म्हणजे पुण्याचेच टाकायचे, एकदा शिवनेरीचं नाही मिळत, संध्याकाळी 6:30-7ची वेळ टाकली तर पूर्व क्षितिजावरती तुम्ही इथे मॅपमध्ये बघू शकता स्क्रीनवरती की पूर्व क्षितिजावरती बरोबर चंद्र आलेला आहे. तिथे उदित रास म्हणजे उगवलेली रास सिंह आहे आणि आपल्या नोंदी जी आहेत त्याच्यामध्ये जी सिंह हस्त नक्षत्र म्हटलंय ते हस्त नक्षत्र नसून पुढचं नक्षत्र आहे, त्याच्यात तो थोडंसं करेक्शन नोंदणीतलं झालेलं आहे. ते सगळं तुम्हाला पडद्यावर जसं तसं पाहायला मिळतं आणि तुम्ही लॉजिकली ते प्रूव्ह करू शकता की येस 1 मार्चलाच शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हे तुम्ही या संगणकाच्या साह्याने काय म्हणू आपण लॉजिकली आणि सायंटिफिकली दोन्ही पद्धतीने प्रूव्ह करू शकता. म्हणजे हे कोणा कपोलकल्पित आहे असं नाही, तर त्याला मागे सबळ पुरावा आहे जो शास्त्रीय पुरावा आहे. त्यामुळे त्यांनी असं मांडलं की जर आपल्याला तारखेप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस किंवा शिवजन्म साजरा करायचा आहे तर तुम्ही 19 मध्ये 10 दिवस ऍड करायला पाहिजे. म्हणजे 1 मार्च 1630 हा तो दिवस येतो. आता गंमत अशी आहे की ऑलरेडी आपल्याकडे दोन एक तिथीचा आणि एक ह्याचा आणि तिसरं तुमचं काय घोडं दामटताय असं लोकांच्या मनात येईल. पण तो विषय आपण लोकांवर सोडला पाहिजे की ज्याला खरोखर सायंटिफिकली जर बघायचंय तर त्यांनी 1 मार्च 1630 ही ग्राह्य धरली पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की शिवचरित्रातल्या सगळ्या तारखा ज्या आहेत त्या पुढे बदलतात. 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 हा राज्याभिषेकाची तिथी आहे. इंग्रजी तारीख जुलियन कॅलेंडर प्रमाणे 6 जून 1674 त्याच्यात तुम्हाला 10 दिवस ऍड करायला लागतात. 16 जून 1674 ही आजची काय म्हणून कालगणनेतली तारीख येते. ही चूक झाली म्हणजे इंग्रजांची ही चूक झाली. आपल्या इतिहासकारांनी आपल्या अभ्यासकांनी ती लक्षात न घेता तसंच्या तसं ते फॉलो करत गेले. त्यामुळे हा मोठा घोळ झालाय. अर्थात ही तिसरी तारीख आली पण ती ठीक आहे. आता हे तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये तिथीनुसार चंद्राचे जे स्थान आहे त्यानुसार तर तरी लोकांचा त्यावर विश्वास नसतो. म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की हे जे काही कॅलेंडर आहे जे इंग्रजी कॅलेंडर आहे त्याप्रमाणेच आम्ही हे करणार. मी अजून अनेक लोक त्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे जे तुम्ही म्हणालात ते सण आपण त्या पद्धतीने साजरे करतो पण या तारखा आल्या की त्यावेळेला मात्र हे करतात. तर त्यावर म्हणजे काय लोकांमध्ये त्याच्यावरती आपण ते लोकांवरतीच सोडलं पाहिजे. आता पहिला म्हणजे 2 आता तट आहेत की एक तिथीप्रमाणे आणि एक काय म्हणू आपण तारखेप्रमाणे. सरकार जे आहे त्याने तिथीने दिवस दरवर्षी वेगवेगळा येतो. सरकारने ते तारखेप्रमाणे मान्य केलंय कारण त्यांना एक फिक्स्ड ठेवायचा असतो की या दिवशी शिवजन्म काय त्यांचं सरकारी असतं त्याप्रमाणे काही सोहळे असतील किंवा काय कार्यक्रम असतील ते करण्याकरता ती त्यांनी लिबर्टी स्वीकारली. पण ती करताना आपण जर पूर्णतः काय म्हणू शास्त्रीयतेला जर जोड द्यायची असेल तर ती 1 मार्च करायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जर अगदीच करायचं तिथीनेच करायचंय. अर्थात ते कसं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो प्रत्येकावरती सोडायला पाहिजे. ज्याच्या श्रद्धा जशा आहेत तसं त्याने करावं. पण जर अगदीच आपण जर तारखेचं जर आपण आग्रह धरणार असू तर व्हाय नॉट 1 मार्च कारण ते पूर्णतः शास्त्रीय आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता म्हणजे संगणकावरती ते तुम्हाला प्रूव्ह करता येतं की त्यावेळेचं आकाश कसं दिसत होतं आणि इट एक्झॅक्टली मॅचेस विथ द रेकॉर्ड्स की ज्या आपल्या साधनांमध्ये आलेलं आहे. म्हणजे जेधे शकावाली हे तर त्यावेळेचं अस्सल साधन आहे. परमानंदांचं शिवभारत आहे त्याच्यातही आलेलं आहे आणि राजस्थानातल्या रेकॉर्ड्समध्ये ते दिसतं. फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 हा आपल्याला दिसतो आणि त्यामुळे ते ज्यांना मान्य करायचं ते त्यांनी करावं. असं हे शेवटी शिवाजी महाराज यांचं स्मरण तर रोजच करायला पाहिजे. पण ते मला एक मुद्दामून इथं सांगावं असं वाटतं की ते फक्त सोहळे करण्यापुरतं न राहता शिवचरित्रातला काहीतरी अंश आपल्या अंगात आणि वर्तनात यायला पाहिजे, कृतीत यायला पाहिजे. तर ते खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आपण आदर केला असं होईल. आता जसं हे तिथी आणि तारखेच्या बाबतीत तुम्ही सांगितलं खगोलीय जो अभ्यास आहे तर तसंच शिवाजी महाराजांचं आपण चरित्र जेव्हा पाहतो त्यात काही प्रसंग जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत जे त्यातले काही मोजके आपल्याला माहिती आहेत पण त्याचा या खगोलीय अभ्यासाशी कसा संबंध. आता म्हणजे हे सगळं आमच्या मोहनराव आपटेंनी म्हणजे मी त्यांचं फक्त पुढे मांडतोय सगळं. आता ते जर असते हयात तर त्यांनी हा विषय इतक्या छान पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केला असता. पण त्यांचा अभ्यास जो आहे तो मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय की आता हे सगळं सिद्ध झाल्यानंतर त्यांनी मग पुढे आणखीन खोलात जायचा प्रयत्न केला आणि मग शिवचरित्रातल्या काही घटना आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण अफजल खानाचा वध आहे किंवा पन्हाळ्यावरनं सुटका आहे, पुरंदरचा तह आहे, अशा काही घटना आहेत
त्या घटनांचा अभ्यास त्यांनी केला आणि ती घटना समजा आता एक एक्झाम्पल आपण म्हटलं तर अफजल खानाची भेट आणि तुमचं त्याला काय म्हणू आपण त्याचा कोथळा बाहेर काढला, हे साधारण दुपारी 2 वाजता घडलेली घटना आहे आणि प्रतापगडच्या पायथ्याला. म्हणजे तुम्हाला ती वेळ माहितीये, तुम्हाला ठिकाण माहितीये आणि तुम्हाला ती आपली तिथी माहितीये. तिथीवरनं तुम्हाला कॅल्क्युलेट करून इंग्रजी तारीख येते जी आणि उपलब्ध आहे ती 10 नोव्हेंबर 1659. ज्युलियन आहे परत, त्यात तुम्हाला 10 दिवस ऍड करावं लागतात. 20 नोव्हेंबर 1659 प्रतापगड म्हणजे महाबळेश्वरचे कोऑर्डिनेट्स टाकलेत तुम्ही आणि दुपारी 2ची वेळ टाकलीत तर तुम्हाला एक पश्चिमेकडचं आकाश काय आहे ते एक ढोबळ मनाने आपल्याला स्क्रीनवर दिसतं. काही ग्रह दिसतात, काही राशी दिसतात. जसं आहे तसं हे त्यावेळेचं आहे. म्हणजे तुम्ही मागे कितीही वर्ष जाऊ शकतात, भविष्यातलंही पाहू शकतात. ही फॅसिलिटी आज आपल्याला या संगणकाच्यामुळे, प्रणालींच्यामुळे उपलब्ध आहे. अजून एक काही प्रसंग त्यांनी बघितले, हे बघता बघता वेगवेगळे बघितले तर त्यांना असं लक्षात आलं की 5 प्रसंग आहेत. म्हणजे तुम्हाला त्यातलं थोडक्यात कुठचे प्रसंग तेही मी झटकन सांगतो आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की ते कुठचे प्रसंग आहेत. ते 5 प्रसंग असे आहेत. एक मिनिट 20 नोव्हेंबर 1659 म्हणजे मी ग्रेगोरियन तारीख सांगतोय. 10 नोव्हेंबर ही आपल्या इतिहासात आपण नोंदलेली. प्रतापगडचं युद्ध आहे ते दुपारी 2 वाजता झालंय. त्याच्यानंतर 22 जुलै 1660 पन्हाळ्यावरनं सुटका, म्हणजे त्याच्यातून 10 दिवस वजा केले तर तुम्हाला तो दिवस ज्युलियन प्रमाणे आपल्या ह्याच्यातला तो रात्री 10 वाजता, कारण ते रात्रीच्या वेळी पाऊस कोसळत असताना पहाऱ्यातनं निसटून गेले. त्याच्यानंतर शाहिस्तेखाना होता छापा आहे तो 17 एप्रिल म्हणजे साधारण 5-6 एप्रिल 1663 आणि आता 17 एप्रिल तर पहाटे केलेले आहेत ते. 4 वाजता त्यांनी छापा टाकला, त्याचं बोट छाटलं एक. ती घटना आहे. सुरतेची पहिली लूट 1664 साली झाली. ती 16 जानेवारीला म्हणजे 6 जानेवारीला आपल्या तारखेप्रमाणे. ती सकाळी 9 वाजता तिथे पोहोचले होते. ते आपल्याकडे सगळी जी वर्णन आहे ती सकाळी 9ची आपण वेळ ठरली. आणि आग्र्याहून सुटका जी महत्वपूर्ण आहे सगळ्यातले ती 1666ला झाली. साधारण 15, 16, 17 ऑगस्ट या दरम्यानची आहे. आणि ते संध्याकाळी 7 वाजता ते पेटाऱ्यातनं निघाले की काय म्हणू आपण स्वतः ते खांद्यावरती घेऊन पेटारा गेले. आज आपल्याला माहिती नाही, नक्की काय सांगता येत नाही, पण ते निघाले एवढं निश्चित. 2-3 महिन्यानंतर ते नोव्हेंबरमध्ये राजगडावरती पोहोचले. तर ह्या ज्या 5 घटना आहेत, प्रतापगडचं युद्ध, पन्हाळ्याहून सुटका, शाहिस्तेखानावरचा छापा, सुरतेची लूट आणि आग्र्याहून सुटका, या 5ही घटना वेगवेगळ्या दिवशी झाल्यात, वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यात आणि वेगवेगळ्या वेळी झाल्यात. पण ह्या 5ही घटनांमध्ये संध्याकाळचं म्हणजे पश्चिमेचं आकाश जे पाहाल तुम्ही स्क्रीनवर, ही डेट आणि हे मी जे सांगितलं तोच फॉर्म्युला, डेट, अक्षांश आणि वेळ हे टाकलं की तुम्हाला आकाश मिळतं. ते आकाश एकदम एक्झॅक्ट आहे. हा निष्कर्ष आहे त्यातला, म्हणजे हा ॲस्टॉनिशिंग म्हणतो आपण तसा निष्कर्ष आहे. आता ह्याच्यातनं हा निष्कर्ष आला, या 5 युद्धामध्ये आकाश सारखं आहे. हा योगायोग आहे की जाणून बुजून केलेला आहे की त्याच्या मागे काही विचार आहे, हा पुढचा प्रश्न येतो. आणि मग तिथे आपल्याला वाव राहतो, तर्काला वाव राहतो, कारण हे कुठेही तुम्हाला लिखित स्वरूपात आढळत नाही. मग असंही म्हणू शकतो आपण की शिवाजी महाराजांच्याकडे कदाचित ज्योतिषी असेल, त्यांनी मुहूर्त काढला असेल. आता असं म्हटल्यानंतर काही लोकांना वाटेल की हे काय कुठे घेऊन चालले, ज्योतिष कुठे, मुहूर्त कुठे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आजही आपण अनेक आपल्या समाजात अशी मंडळी आहेत की ते मुहूर्त बघूनच करतात. तुम्ही कितीही काही म्हणा, किती तुम्ही पुढारलेले असा, पुरोगामी असा, पण कुठे ना कुठेतरी आपल्या डोक्यात असो, अमावास्येला तर कोणी नक्कीच करत नाही काही सुरू करायचं असेल तर. मग 350 वर्षांपूर्वी सामाजिक परिस्थिती काय होती ह्याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की कदाचित शिवाजी महाराजांच्याकडे ज्योतिषी असण्याची शक्यता आहे. पहिल्या घटनेच्या वेळेला प्रतापगडचं युद्ध झालं, त्यावेळेला ती जे आकाश आहे तो मुहूर्त म्हणू आपण की तो सक्सेसफुल झाला. त्याच्यामध्ये तो लक्षात ठेवून कदाचित महाराजांनी त्या वेळा किंवा तसे काही निवडलं असेल का, असेल तर शक्यता आहे. पण नसेल असंही होईल, कारण ती त्या वेळेला निर्माण झालेली गरज आहे की आता मी जर म्हटलं की मला हीच वेळ पाहिजे, अमुकच पाहिजे, ते कॅल्क्युलेशन करत बसलो तर ती वेळ निघून जाईल, पळून जायची पन्हाळ्यातनं, ते तुमच्या हातातनं दिवस हुकेल. सो तसं करतील असं तसंही वाटत नाही, कारण महाराज काय इतके म्हणजे काय म्हणू आपण ह्याच्या आहारी गेलेले नाहीत. ते सगळं पुढचं बघतात. त्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम हा काय म्हणू आपण मुद्दा आहे. त्यामुळे जे आवश्यक आहे ते करतच असणार, पण कुठेतरी ते सल्ला घेत असावेत असा एक तर्काला जागा आहे. त्याचं कारण असं आहे की पुढे कृष्ण दैवज्ञ नावाचा त्यांच्याकडे ज्योतिषी होता. त्याला त्यांनी एक ग्रंथ करायला सांगितला
कर्ण कौस्तुभ नावाचा त्याने पुढे ग्रंथ लिहिलाय, जो या आपल्या खगोलाशीच संबंधित आहे. त्याच्याबद्दल आपण थोडं नंतर सांगू. परंतु हे असं आहे, त्यामुळे एक कुठेतरी तो तुम्हाला तर्काला किंवा एक जागा राहते की कदाचित हे जाणून बुजून केलं असेल किंवा नसेलही केलं, पण हे सगळं शेवटी अनुत्तरित आहे. जेव्हा आपल्याला एखादा काही पेपर मिळेल, डॉक्युमेंट मिळेल, तेव्हा आपण त्याच्यावरती अधिकारवाणीने बोलू शकतो. या 5 घटनांच्या पैकी आपण काही सिलेक्टिव्ह 2 घटनांचे हे मॅप्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, बाजूबाजूला आहेत. दोन्ही तुम्हाला एक्झॅक्ट आकाश दिसतात, पश्चिमेकडचं आकाश. त्यामुळे हा निव्वळ योगायोग आहे की ठरवून केलेलं आहे, ते एक शिवाजी महाराजच जाणवत आपल्याला. शिवाजी महाराजांचे जे काही पत्रव्यवहार असतील किंवा त्या संदर्भातली काही कागदपत्र जुनी उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये कुठे अशा पद्धतीच्या दुर्दैवाने आपल्याला काही सापडत नाही. त्याला 2 कारण आहेत. जो काही आपला पत्रव्यवहार होता, जो रायगडावरती राज्याभिषेकानंतर अर्थातच मेंटेन केला होता, 1689 साली 3 नोव्हेंबरला रायगड पडला आणि झुल्फिकार खानाने सगळा रायगड लुटला. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की त्यावेळेला काय झालं असेल. सगळ्या ही जी काय म्हणू आपण रॉयल फॅमिलीतली जी सगळी मंडळी होती, राजाराम महाराज वगैरे निसटून गेले होते, पण ही सगळी बाकीची मंडळी जी होती, शाहू महाराज असतील, तर ते सगळे अटकेत पडले त्यावेळेला. आणि त्यावेळेला जी नासधूस झाली, प्रचंड जाळपोळ झाली असेल किंवा लुटालूट झाली असेल, तख्त त्यांनी फोडलं असेल, काय वितळवलं असेल सोन्याचं, 32 मण सोन्याचं सिंहासन होतं, तर त्यावेळेला दफ्तरखाना निश्चितपणे नष्ट करण्यात आला. किंवा कारण ती आक्रमकांची, कोणाचं आपण मुद्दामून नाव घेण्याची गरज नाही, पण आक्रमकांची परंपराच आहे. जे ग्रंथ आहेत असे जाळले गेले आहेत, म्हणजे कचऱ्यासारखे जाळले गेले. तर तिथे हा दफ्तरखाना कदाचित नष्ट झाला असेल, भाग 1. दुसरा प्रसंग असा येतो की पुढे 1707ला औरंगजेबाच्या निधनानंतर ते निघून गेले, पण जाताना त्यांनी जंजिरेच्या सिद्ध्याकडे रायगड सुपूर्द केला. पण काही वर्षानंतर 1735च्या नंतर साधारणपणे शाहू महाराजांकडे किल्ला आला. पुढे 1773 मध्ये पेशव्यांच्या ताब्यात किल्ला आला. तेव्हापासूनच ते दप्तर होतं. तर आपल्याला अनेक कागदपत्र आज मिळतात की रायगडावरती काय व्यवस्था होते आणि सगळे खर्च किती होते सगळे मिळतात पेशवे काळातले. तो जो दफ्तरखाना आहे रायगडावरचा, तो पण 1818 साली जेव्हा इंग्रजांनी किल्ला जिंकला तेव्हा जे तुफान बंबार्डिंग केलं, त्यात सगळा तो नष्ट झाला. त्यामुळे हे 2 महत्वाचे टप्पे आहेत की त्यावेळेची कागदपत्र रायगडावरती आज आपल्याला ऑथेंटिक कागदपत्र व्यवहारातली सापडत नाहीत किंवा डॉक्युमेंट्स मिळत नाहीत. त्याचं कारण हे. तर त्याच्यात हे कदाचित माहिती नाही आपल्याला होत असतील नसतील, आणि असतीलही कोणाकडे, तर कदाचित आपण असं ऑप्टिमिस्टिक राहायला पाहिजे की पुढे येणाऱ्या कालखंडात मिळतील सुद्धा आपल्याला, त्याच्यावर नवीन काहीतरी प्रकाश पडेल या सगळ्या गोष्टींवरती. त्यामुळे मी सुरुवातीला जसं म्हटलं की शिवाजी महाराज आपल्यासाठी अजूनही अपरिचित आहेत. काही टक्के आज आपल्याला समजलेत. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. त्यातलाच हा एक प्रयत्न आहे की खगोलीय घटनांचा अभ्यास करून शिवचरित्रातलं काय वेगवेगळे निष्कर्ष निघू शकतात. सो हा एक महत्वाचा निष्कर्ष आपल्याला त्यातनं दिसतो की 5 वेळचं आकाश हे अत्यंत काय म्हणू सारखं आहे. आता याच्यात एक जो आपण यापूर्वी मी मुलाखतीच्या आधी आपण एक डिस्कस केला होता विषय, तो म्हणजे सूर्यग्रहणांचा. की जिजाऊ मासाहेबांची सुवर्ण तुला झाली ती सूर्यग्रहणाच्या वेळेस झाली. तर ती अशी ग्रहणं किती शिवाजी महाराजांच्या कालावधीत आलेली आहेत आणि त्याचं काय महत्व होतं. आता हा जेव्हा विषय म्हणजे हा शेवटी जो अभ्यास करणारा आहे त्याच्या प्रतिभेचा विषय. कारण असं सुचणं सुद्धा एक मोठं आहे की शिवाजी महाराजांनी आयुष्यात किती ग्रहणं पाहिली असतील, त्याची कुठे नोंद आहे का आपल्या साधनांमध्ये. कारण काही आपल्याकडच्या साधनांमध्ये म्हणजे जसे 3 महत्वाची साधनं आहेत की परमानंदांचं काव्य, जे शिवाजी महाराजांनीच त्यांना सांगितलं, समकालीन आहे, अफजल खान वधाच्या नंतर ते नाहीये, परंतु त्याच्यामध्ये शिवजन्म येतो, त्याच्यात आकाशातल्या ग्रह नक्षत्रांची स्थिती येते. त्याच्यानंतर तुमचं संकर्षण सकळकळे नावाचे एक कवी होते बुलढाण्यातले, तर त्यांनी शिवकाव्य नावाचा संस्कृत ग्रंथ, आणि त्याच्यानंतर सभासद म्हणून जो आहे, सभासदाची बखर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांना समकालीन आहे, पण हे जे त्यांनी बखर लिहिली आहे ती महाराजांच्या मृत्यूनंतर 16 वर्षांनी लिहिली आहे, 1696ला. तर त्याच्यातही काही उल्लेख आकाशातल्या ग्रहांच्या बद्दल, काही घटनांच्या बद्दल, धूमकेतू बद्दल अशा येतात. तर ही वाचल्यानंतर त्यांच्या डोक्यात चक्र सुरू आलं की ह्या खगोलीय घटना आहेत, मग ह्यांचा कुठे जो काही संदर्भ आलेत ते खरोखर या त्यावेळेला तसे होते, तर ते आपण ताडता येतं आपल्याला लगेच. दिवस माहितीये, तिथी माहितीये, वेळ माहितीये आणि ठिकाण माहितीये. तर ते जर आपल्याला संगणकाच्या साह्याने, त्या सॉफ्टवेअरच्या साह्याने बघता आलं तर त्याला पुष्टी मिळू शकते. म्हणजे
कितपत योग्य आहेत. तर असं करता करता त्यांना ती कल्पना आली की शिवाजी महाराजांनी किती ग्रहणं पाहिली असतील. सूर्यग्रहण आपण म्हणू, सूर्यग्रहण हे मेजर आहे, कारण चंद्रग्रहण तर भरपूर होतात, सूर्यग्रहण त्यामुळे फार कमी होतात. म्हणजे एक माणूस असेल तो समजा 50, 60, 70, 80 वर्ष जगला तर त्याच्या आयुष्यात सूर्यग्रहण ही फार कमी होतात. म्हणजे 4 किंवा 5 ह्याच्या पलीकडे त्याला म्हणजे होत नाहीत. म्हणजे ती पाहणं न पाहणं हा पुढचा भाग आहे, पण ती होत नाहीत. तर त्या सगळ्या अभ्यासातनं तुम्हाला इथे एक लिस्ट दिसेल स्क्रीनवरती की महाराजांनी किती वेगवेगळ्या प्रकारची ग्रहण, चंद्रग्रहण त्यांच्या कालखंडात म्हणजे 1630 ते 1680 18,306 दिवसांचं शिवाजी महाराजांचं आयुष्य आहे. तर त्या 18,306 दिवसामध्ये किती चंद्रग्रहणं झाली, म्हणजे महाराष्ट्रातनं आपण म्हणू, भारतातनं म्हणू, किती सूर्यग्रहणं झाली आणि त्यातली शिवाजी महाराजांनी पाहिली असतील का, अनुभवली असतील का, तसं कुठे उल्लेख येतात का, हा सगळा तो विषय. तुमच्या असं लक्षात येईल हे सगळं पाहिल्यानंतर की 19 सूर्यग्रहणं झाली. पण गंमत अशी आहे की आता एक विषय घेतल्यानंतर त्यातनं गमती जमती येतात की त्यातलं एकही खग्रास सूर्यग्रहण नाही. म्हणजे पूर्णपणे सूर्य झाकलाय आणि काळोख झालाय काही 6-6.5 मिनिटासाठी असं नाही. कंकणाकृती आहेत, खंडग्रास आहेत. त्यातलं आत्ता तुम्ही ज्याचा उल्लेख केला ते 16 जानेवारी 1665 म्हणजे ही ग्रेगोरियन तारीखच आपण बोलतोय ती. या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण झालंय आणि हे निश्चितपणे शिवाजी महाराजांनी पाहिलं असण्याची शक्यता आहे. कारण त्याचं कारण असं आहे की या दिवशी जिजाबाईंची क्षेत्र महाबळेश्वर, म्हणजे आज आपलं क्षेत्र महाबळेश्वर जिथे 5 नद्यांचा उगम पावतो, तिथे ते आजही तुम्ही त्या मंदिरात गेला तर ते स्थान दाखवतात. त्या ठिकाणी जिजाबाईंची सुवर्णतुला महाराजांनी केली. कारण आपल्याकडे पूर्वापार अशा परंपरा आहेत की ग्रहण काळात काहीतरी चांगलं धार्मिक कार्य करावं, दान धर्म करावा. तर इथे महाराजांनी जिजाबाईंची तुला केली सोन्याची आणि अर्थातच ते दान धर्मच केलेला आहे ते करून. त्याच्याबरोबर वयोवृद्ध अशा सोनोपंत डबेरांची सुद्धा जिजाबाईंच्या नंतर तुला झाली. आता त्या जी तुला झाली त्याचा आपल्याला वेळ माहितीये, दिवस माहितीये, तिथी म्हणजे माहितीये, क्षेत्र माहितीये. तर त्याच्यावरनं आपण जर बघितलं तर आश्चर्यकारक असे काही निष्कर्ष निघतात. म्हणजे जे मला तुम्हाला इथे शेअर करायला आवडेल ते जे ग्रहण होतं ते कंकणाकृती होतं. म्हणजे एक रिंग दिसते आपली, आपण हातात कड घालतो तसं, म्हणजे मधला भाग चंद्राने झाकला, काळोख आहे आणि बाजूची रिंग कड दिसते, ते कंकणाकृती होतं. आणि ते जवळजवळ 5 मिनिट 23 सेकंद म्हणजे एवढा प्रचंड मोठ्या कालावधीचं ते दिसलं. आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते अजून एक ग्रहण जे आहे ते कंकणाकृती 11 जून 1676 झालेलं आहे आणि ते सुद्धा पाहिले असण्याची शक्यता आहे. म्हणजे ही 2 शक्यता मला दिसतात की पाहिली असण्याची शक्यता आहे महाराजांनी. याचं कारण असं आहे की त्यावेळेला त्याच्यानंतर काही दिवसातच नेतोजी पालकरला त्यांनी हिंदू धर्मात शुद्ध करून घेतलंय आणि ते रायगडावरती घटना घडली ह्याच्या नंतरच. म्हणजे त्याचाच औचित्य साधून हे केलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते रायगडावरती असतील आणि ते पाहिलं असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हे 2 त्यांनी निश्चितपणे पाहिले असतील. तर आता आपण जर आलो या विशिष्ट ग्रहणाकडे, म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे 16 जानेवारी 1665 क्षेत्र महाबळेश्वर कंकणाकृती सूर्यग्रहण तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता. किती तो भाग, म्हणजे आज तुम्हाला एवढी फॅसिलिटी आहे की त्यावेळेला काय झालं ग्रहण ते तुम्ही स्क्रीनवर व्हिज्युअलाइज करू शकता. ते एक्झॅक्ट तुम्हाला देतं कुठे झालं, कोणत्या राशीत झालं, कोणत्या नक्षत्राशी झालं, कोणत्या ताऱ्यापाशी झालं, हे तिथे कोणते त्यावेळेला ग्रह दिसतात, हे सगळं तुम्हाला स्क्रीनवर पाहता येतं. म्हणजे तुम्ही कालकुपीत जाऊन तिकडे पाहण्याची गरज नाही, तुम्हाला संगणकावरती हे सगळं दृश्य पाहायला तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. त्यामुळे छान छान निष्कर्ष त्यातनं मिळतात. आता हे जे झालंय तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तो नकाशा आकाशाचा दिसतोय तुम्हाला की पूर्वेकडच्या क्षितिजावर काय दिसत होतं, सूर्य कुठे आहे आणि काय ते सगळं. छोटंसं तुम्हाला एक इमेज दिसते, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सूर्य किती व्यापलेला आहे. म्हणजे सूर्याचा अगदी 0.082% तेवढाच भाग प्रकाशमान होता, बाकी सगळा काळा झाला होता. कंकण नव्हतं पूर्णपणे, पण त्याला कंकणाकृतीच म्हणतात. पण थोडासा 0.082 एवढाच भाग प्रकाशमान दिसत होता आणि जवळजवळ 5 मिनिट 23 सेकंद ते ग्रहण झालेलं आहे. सूर्याच्या पासून गुरु फक्त 2 अंशावरती येत आहे. आता जेव्हा ग्रहण होतं त्यावेळेला काळोख होतो आपोआप. म्हणजे सूर्यग्रहण म्हणजे खग्रासच्या वेळी तर पूर्ण काळोख होतं आणि हे जवळजवळ खग्रास स्थितीतलंच आहे. आकाशात त्यावेळेला काळोख झाला असणार पूर्णपणे. मग तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की जे आजही आपण अनुभव घेऊ शकतो की त्यावेळेला पक्ष्यांना, प्राण्यांना, गाई वसरांना वाटलं असेल की आता संध्याकाळ झाली, मग ती गोठ्याकडे परततात, पक्षी परत आपल्या घरट्याकडे, अशी काहीतरी स्थिती निर्माण झाली असेल त्यावेळेला. तो गुरु जवळ असल्यामुळे आकाशात
तुम्हाला तो सूर्याच्या जवळ गुरु दिसला असण्याची शक्यता आहे त्यावेळेला. आणि अजून एक त्यातलं महत्वाचं म्हणजे काय की हे जे ग्रहण झालेलं आहे ते पौष अमावस्येला ग्रहण झालेलं आहे आणि सूर्य त्यावेळेला मकर राशीत होता. मकर राशीत 7व्या अंशावरती होता. आता हे जेव्हा आपल्याला डिटेल्स कळतात, कारण तुम्हाला त्या संगणकावरती पोझिशन मिळते, त्या सूर्याच्या पोझिशनवर तुम्ही क्लिक केलं की त्याचे खाली सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येतं की हे जे ग्रहण झाले ते पौष अमावस्येला झाले, कारण सूर्यग्रहण अमावस्येला होतं. पौष अमावस्येला झाले त्यावेळेला सूर्य कुठे होता, तर मकर राशीत होता आणि तो मकर राशीत प्रवेश केल्यानंतर 7व्या अंशावरती होता. आता इथे गंमत, त्यातनं जो निष्कर्ष आहे तो खरोखर आश्चर्यकारक आहे. तर त्याआधी तिकडे जाण्याआधी मी तुम्हाला थोडंसं तिथीबद्दल सांगतो की जे आपल्या म्हणजे श्रोत्यांना कळलं पाहिजे. आपल्याकडे काय गंमत आहे बघा, आपल्याकडे नक्षत्र आहेत आणि आपल्याकडे राशी आहेत, जशा पाश्चात्यांकडे पण राशी आहेत. आपल्याकडचं जे सगळं कॅल्क्युलेशन्स आहेत पंचांगातली, ग्रहांची स्थिती आहे किंवा ग्रहण आहेत, ती चंद्राच्या वरती जास्त बेस्ट आहेत. आता चंद्र जो आहे आपला, तो आपल्या पृथ्वीभोवती आपण म्हणतो 30 दिवसात एक महिना, पण तसं नाही, 27 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तो जो प्रदक्षिणा मार्ग आहे चंद्राचा आपल्या पृथ्वीभोवती फिरण्याचा, त्याला आपण 27 भागात डिव्हाइड केलंय, इक्वल भागात. त्याला एक नक्षत्र असं म्हणतो. म्हणजे 27 नक्षत्र आणि 27 दिवस. याचा अर्थ असा आहे की चंद्र प्रत्येक नक्षत्रात एका दिवसाकरता राहतो. आज समजा तो हस्त नक्षत्रात असेल, तो उद्या पुढच्या नक्षत्रात तो प्रवेश करेल, त्याच्या पुढच्या नक्षत्रात प्रवेश, असं 27 दिवस तो करत राहील. ही सायकल पूर्ण होईल तेव्हा त्याची एक फेरी चंद्र आपल्या पृथ्वीभोवती पूर्ण होईल. हे कालानुक्रम हा चालू आहे, वर्षानुवर्ष चालू आहे, त्यात खंड नाही. सूर्याचं काय होतं, आपण सूर्याभोवती फिरतोय बरोबर आहे, पण आपण पृथ्वीवरती आहोत. आपल्याला आकाशात सूर्य रोज वर खाली उगवताना मावळताना दिसतो. हे मी तुम्हाला थोडं सिम्प्लिफाय करून सांगतोय म्हणजे सामान्य प्रेक्षकांना, श्रोत्यांना पण ते कळेल, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्या गोष्टी. आता सूर्य सुद्धा आपल्या भोवती 365 दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. म्हणजे ऍक्च्युअली ती पृथ्वी करते, एक वर्ष आपण ज्याला म्हणतो. 365 दिवसात तो एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. याचा अर्थ दर दिवशी तो एका अंशातनं पुढे पुढे सरकतो. आता चंद्र काय आहे, चंद्र 360 अंश 27 दिवसात करतो, म्हणजे तो दररोज 13 अंश सरकतो. हे चंद्राचा आपण जो मार्ग आहे त्याचे भाग केले 27, त्याला आपण म्हटलं नक्षत्र. सूर्याचा जो मार्ग आहे पृथ्वीभोवती, काल्पनिक मार्ग, आयनिक वृत्त असं त्याला म्हणतात टेक्निकल टर्म मध्ये, तर त्याचं आपण 12 भाग केले. त्या 12 राशी झाल्या. एक महिना एक रास. मकर रास म्हणतो आपण तेव्हा सूर्याने मकर राशीत प्रवेश केला, मकर संक्रमण म्हणतो आपण. आज जेव्हा आपण म्हणतो की मकर संक्रांत आहे आज 14 जानेवारीला, तर त्याचा अर्थ असा आहे की सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 14 जानेवारीला तो मकर राशीत जातो, 14 फेब्रुवारीला तो पुढच्या राशीत जातो, 14 मार्चला पुढच्या राशीत जातो. असं त्याचं चक्र चालू असतं. चंद्र दररोज एकेका नक्षत्रातून पुढे पुढे सरकतो. आता गंमत अशी होते की आपण जेव्हा अमावस्या म्हणतो तेव्हा नक्की काय असतं. अमावस्या म्हणजे आपल्याला चंद्र दिसत नाही सूर्याच्यामुळे, तर चंद्र आणि सूर्य एकत्र उगवतात आणि एकत्र मावळतात. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात आपल्याला चंद्र दिसत नाही. त्यांच्यातलं अंशात्मक अंतर 0 असतं. त्या दिवशी अमावस्येला 0 असतं. दुसऱ्या दिवशी काय होतं, सूर्य एक दिवस पुढे गेला, एका अंशातनं तो सरकला. पण चंद्र फास्ट आहे, चंद्र चंचल आपण म्हणतो, चंद्र फास्ट आहे, त्यामुळे तो एका दिवसात 13 अंश पुढे जातो. 360 भागिले 27, 365 भागिले 360 इक्विव्हॅलंट टू 1 डे असं आपण म्हणू. त्यामुळे दोघांच्यात आज 0 अंतर आहे. उद्या 1 अंश सरकला सूर्य, त्याच्या पुढे चंद्र 13 अंश गेला. आता ह्या दोघांच्यातलं चंद्र सूर्यातलं रिलेटिव्ह डिस्टन्स 13 वजा 1 म्हणजे 12 अंश झाला. जेव्हा चंद्र सूर्यातलं अंतर 12 अंश होतं तेव्हा एक तिथी होते. आपण जेव्हा प्रतिपदा म्हणतो, इतकं सिंपल आहे. म्हणजे आपलं हे सगळं सायंटिफिकच आहे. जे घडतं आकाशात ते आपल्याला पूर्वजांनी मांडले, पण ते आपल्याकडे चुकीच्या सगळ्या समज करून ठेवलेत आपण. हे प्युअरली बेस्ड ऑन सायन्स आहे की 1 अंशातनं सरकला सूर्य, तिकडे 13 अंशातनं म्हणजे 12 दिवस अमावस्याला एकत्र आहेत. प्रतिपदा आपण जेव्हा म्हणतो याचा अर्थ असा आहे की दोघांच्यातलं अंशात्मक अंतर 12 झालं. प्रतिपदा म्हणजे पहिला पौर्णिमा, अमावस्येच्या नंतरचा पहिला दिवस. द्वितीया तो 2 अंश सरकला सूर्य, तो आणखीन 26, रिलेटिव्ह डिफरन्स 24, 12, 24, 36 असं दररोज अंतर वाढत जातं. त्यामुळे द्वितीया म्हणजे दोघांच्यातलं अंतर 12 गुणिले 2, तृतीया म्हणजे 12 गुणिले 3, 36. आता हे तुम्हाला तिथी कळली की चंद्र कुठे आहे सूर्यास्तानंतर, हे तुम्हाला ताबडतोब कळतं. पक्ष कुठचा आहे, आता कृष्ण पक्ष आहे, म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया, शिवाजी महाराजांची जन्मदिवस, म्हणजे तो
कृष्ण पक्षातला आहे, तो सूर्यापासून लांब गेलेला आहे. आता 15 दिवस होतात. 15 दिवसानंतर काय होते की 12 गुणिले 15 बरोबर 180 अंश. म्हणजे ज्यावेळेला सूर्य उगवतो किंवा आपण इकडे म्हणून सूर्य मावळतो पश्चिमेला, त्यावेळेला 180 अंश पलीकडे म्हणजे पूर्वेला चंद्र उगवत असतो. ही झाली पौर्णिमा, म्हणून तुम्हाला पूर्ण आकाशात दिसतो. 6:30ला जर आपण साधारण धरला आपण काय की सूर्य मावळला, तर त्यात 2-2.5 तास ऍड केले तर 7:30-8 येते वेळ, आणि तीच शिवजन्माची वेळ आहे. त्याच वेळेला तुम्हाला फाल्गुन वद्य तृतीयेची चंद्रकोर तिथे दिसते, उदित रास, सिंहरास दिसते. हे सगळं तुम्ही पडद्यावरती पाहून प्रूव्ह करू शकता. त्यामुळे आपल्याकडचं हे सगळं जे काय आहे ना, महिने आणि हे सगळं अफाट आहे. आता त्यातली गंमत अशी आहे की त्याच्यात निरीक्षणात असं दिसतंय की पौष अमावस्येला हा ग्रहण झाले आहे, जिजाबाईंची तुला ज्या वेळेला केली, आणि मकर राशीत सूर्याने प्रवेश केलेला आहे, आणि तो 7 अंशावरती आहे. म्हणजे दररोज तो मकर राशीतनं दररोज एक अंश सरकेल, एक दिवस. म्हणजे मकर राशीत प्रवेश करून 7 दिवस झालेत. आता 16 जानेवारीला 7 अंशावरती आहे. तुम्ही मकर राशीत केव्हा शिरला हे काढू शकता. 7 दिवस वजा करा, 16तनं 7 दिवस वजा केलेत, 8 आणि 9 जानेवारी हा दिवस येतो. 8 आणि 9 जानेवारीला सूर्याने मकर राशीत प्रवेश केलाय म्हटल्यावरच पुढचं कन्क्लुजन लगेच आलं की शिवकाळामध्ये मकर संक्रांत ही 8 किंवा 9 जानेवारीला यायची, आणि आज ती सरकत पुढे जात 14 जानेवारी झाली आहे. त्याला कारण आहेत शास्त्रीय. परांचन गती जी पृथ्वीची आहे त्याच्यामुळे हे सगळं होतं, भोवऱ्यासारखी फिरते. सो असे हे निष्कर्ष तुम्हाला, अफाट निष्कर्ष हे सगळे पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळे आज आपण म्हणतोय की 14 जानेवारीला अजून काही 200-300 वर्षानंतर ती अजून पुढे सरकलेली असेल. ह्याचं कारण पृथ्वीची गती जी आहे परांचन, त्याच्यामुळे हे सगळं होत असतं. हे सगळं खगोलशास्त्रातलं जे काही सायन्स आहे त्याचे सगळे जे नियम आहेत हे तुम्ही शिवचरित्रातल्या या घटनांशी पडताळून पाहू शकता. त्यामुळे एक शास्त्र आणि इतिहास ह्याचा अशा प्रकारे संबंध, बादरायण संबंध नाही, पूर्ण तार्किक, पूर्ण शास्त्रीय आणि पूर्ण विश्लेषणात्मक हा तुम्हाला, आणि तुम्हाला काय म्हणू, हा सूर्य हा जयद्रथ दाखवता येतो संगणकावर. त्यामुळे हा अभ्यास त्यांनी तो सगळा केला, आणि अशा प्रकारची निष्कर्ष त्यातनं, अफाट निष्कर्ष आपल्याला पाहायला निघालेत. आणि म्हणूनच त्यातनं एक छोटा ग्रंथ आहे तो खगोलीय शिवकाळ. तर ज्यांना आवड आहे वेगळ्या पद्धतीने शिवचरित्र, एक वेगळे अँगल त्याच्यातनं समजायला हवे, तर त्यांनी याचा अभ्यास करावा, आणि हाच त्याच्या मागचा उद्देश होता. तुम्ही जो मगाशी कर्ण कौस्तुभ या ग्रंथाविषयी बोललात, तर त्याविषयी सांगा. ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा एक वेगळा पैलू त्यातनं आपल्याला लक्षात येतो. आता गंमत अशी आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की जुलियन कॅलेंडर आणि 1582 याच्यात फरक पडायला लागला, तसं आपल्याकडे पण होतच होतं ना. कारण आकाशातलं हे सगळ्या दैनंदिन जे काय आपण मानतो ते बदलत असतात, स्थिती बदलत असते, लगेच बदलत नाही, त्याला 200-300 वर्षाचा कालखंड जायला लागतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं दिसायला लागलं की आता मी जर तुम्हाला सांगणार त्याच्यावरनं महाराज किती अष्टावधानी आहेत. समर्थांनी त्यांचं जे वर्णन केलं की अष्टावधानी राजा आहे, तर ते कसं अगदी योग्य आहे आपल्याला त्यातनं कळतं. समाजाचं भान, समाजाची निकड काय, गरज काय, त्यांच्या धार्मिक गरजा काय, हे लक्षात घेऊन त्या सगळ्या धामधुमीत हे महाराजांनी उचललेलं पाऊल आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं की हा राजा इतक्या गोष्टींचा विचार करू शकतो, आपल्या डोक्यातही हा विषय येत नाही. आणि मग ते आजच्या राज्यकर्त्यांनी का फॉलो करायला पाहिजे महाराजांना हे तुमच्या लक्षात येतं की इतका विविधांगी समाजाचा, राष्ट्राचा सगळा विचार करतात. तर त्यावेळेला असं झालं की शिवकाळामध्ये असा एक लक्षात यायला लागला, प्रॉब्लेम असा व्हायला लागला की पंचांग आहेत. आता पंचांग म्हटल्यानंतर आपण फक्त लग्नाचा मुहूर्त आणि असं याच्या दृष्टीने पाहतो, पण पंचांग तसं नाहीये. पंचांगामध्ये डेली प्लॅनेटरी पोझिशन्स दिलेले असतात. म्हणजे आज गुरु कुठे आहे, शुक्र कुठे आहे, चंद्र कुठे आहे, कोणत्या राशीत आहे, कोणत्या नक्षत्रात आहे, सूर्य कुठे आहे, हे सगळं तुम्हाला दिलेलं असतं. आपलं म्हणजे त्यातलं फक्त 5 अंग जे आहेत त्यातलं फक्त नक्षत्र, तिथी, करण आणि योग असे ते वार हे नक्षत्र आहेत. आपण त्यातलं फक्त योग आणि हे सगळं म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्याचा उपयोग करतो, पण बाकीचा कोणी अभ्यास करत नाही. तर त्यावेळेला हे सगळे कालगणना अर्थातच पंचांग आणि तिथी, नक्षत्र, वार अशीच असल्यामुळे ग्रहणं होत होती, पौर्णिमा येत होत्या, अमावस्या येत होत्या. मग त्याच्यावरनं आपले काही धार्मिक सण आहेत, सगळे आपले सण हे त्या तिथींच्या वरती अवलंबून आहेत, चंद्राच्या पोझिशन्सवरती अवलंबून आहेत. तर असं व्हायला लागलं की
ग्रहण आपल्या पंचांगामध्ये आज सूर्यग्रहण दिलंय पण प्रत्यक्षात आकाशात ग्रहणच झालं नाही, किंवा आज पौर्णिमा म्हटले पण आज पौर्णिमा झालीच नाही, किंवा आज अमावस्या आहे पण आज अमावस्या झालीच नाही. हा जो फरक आहे तो परांचन गतीच्यामुळे जो वसंत संपाद बिंदू सरकतो, म्हणजे 21 मार्चला जिथे तो आज आपण धरतो येतो आणि तिथून आपण सगळे महिने मोजायला सुरुवात करतो किंवा कॅलेंडर करायला सुरुवात करतो, तो जो वसंत संपाद बिंदू आहे तो मागे 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 सरकत जातो. ही पृथ्वीची परांचन गती आहे. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर त्याच्यात हा मेजर डिफरन्स दिसायला लागला की तुमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे दृक गणित म्हणतात त्याला, त्या कॅल्क्युलेशन पुढे हे दिसायला पाहिजे पण ते ऍक्च्युअली दिसत नाहीये. तर त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येत होता आणि खूप लोकांना काय म्हणून अडचण येत होती की धार्मिक गोष्टी जर पाळायच्या आहेत, आज आम्हाला जर काही ग्रहण येतं, आम्हाला काही धार्मिक कार्य करायचं आहे किंवा आज श्रावण मास सुरू झाला तर तो प्रत्यक्षात होतच नाही, म्हणजे ती स्थिती येतच नाही. पण त्यावेळेला मग शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळली आणि मग त्यांनी कृष्ण दैवज्ञ नावाच्या त्यांच्या दरबारात असलेल्या ज्योतिषाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की ही जी काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला, तर तो काय करता येईल, तर तुम्ही ते सॉल्व्ह करा आणि तुम्ही एक ग्रंथ त्याच्यावरती तयार करा असं त्यांनी त्यांना आज्ञा केली. आणि मग ह्या कृष्ण दैवज्ञाने जो काही डिफरन्स होता त्याचं कॅल्क्युलेशन करून एक नवीन करणकौस्तुभ नावाचा ग्रहणाची कॅल्क्युलेशन्स किंवा आकाशातल्या ग्रहगोलांची स्थितीसाठी जे कॅल्क्युलेशन करता जे रेडी रेखण्यासारखं लागतं तर ते त्यांनी तयार केलं. ग्रह लाघव नावाचा आधीचा जो करणकौस्तुभ असं त्याला सॉरी करण ग्रंथ असं त्याला म्हटलं जातं, तर तो वापरला जायचा पण त्याच्यामधल्या ह्या त्रुटी होत्या म्हणून यांनी कृष्ण दैवज्ञाला आज्ञा केली महाराजांनी आणि त्याने तो ग्रंथ सिद्ध केला. गंमत अशी आहे की त्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच हा कृष्ण दैवज्ञ सांगतो, श्लोकच आहे त्याचा, संस्कृत श्लोक आहे, तो श्लोक असा आहे की तुम्ही इथे स्क्रीनवर पण पाहू शकता की प्रकुरु तत्करणम ग्रह सिद्धये सुगम दुग्गणितैक्य विधायिवत इति नृपेंद्र शिवाभिधनोदितः प्रकृते कृती कृष्णा विधी ज्ञराट. म्हणजे काय की निरीक्षण आणि गणित यांच्यात एकवाक्यता नाही आता, तर ती एकवाक्यता आणायची आणि ग्रहसिद्धी करणारा सुगम ग्रंथ जो लोकांना कळेल असा तयार करा अशी नृपेंद्र शिवाजीने मला आज्ञा केली म्हणून मी हा ग्रंथ लिहितो. आणि मग त्याने सगळं केलं, करणकौस्तुभ नावाचा ग्रंथ केला आणि मग पंचांगात दिलेली स्थिती आकाशातली ती एक्झॅक्टली मॅच व्हायला लागली. आता त्याला काही कालखंड 1-2 वर्षाचा जायला लागला असेल, पण हे जे आहे हे दुर्दैवाने आज आपल्या सामान्य माणसाला मी 100% सांगतो 90% लोकांना हे काय आहे माहितीच नसेल. हा केवढा मोठा इतिहासातला आणि तुम्हाला डॉक्युमेंटेड आहे, म्हणजे माझ्या मनात आलं म्हणून मी सांगतोय किंवा आपटे सरांच्या मोहनराव आपट्यांच्या मनात आलं म्हणून त्यांनी लिहिलंय असं नाही, हा तुम्हाला उपलब्ध आहे पुरा. तर त्याच्यावरनं लक्षात आहे की हा राजा काय वेगळा विचाराचा आहे, समाजाला काय गरज आहे, धार्मिक गरजा काय आहे त्याच्यावरनं ते करेक्शन करायचंय. म्हणजे त्याने असं नाही हा पूर्वीपासून चाललेला आहे, त्याच्यात करेक्शन करायची तयारी आहे, त्याला नवीन काय येईल त्याचं ऍक्सेप्टन्स आहे त्यांच्याकडे आणि नवीन लोकांना एक राजा आहे त्यामुळे ते आपोआप पुढे ते पर्कोलेट होत जातं, ते समाजात मान्यता पावतं. त्यामुळे हा त्यांनी ग्रंथ सिद्ध केला आणि त्याच्यामुळे खूप मोठं काम शिवाजी महाराजांनी त्या कालखंडात हे असं केलेलं आहे. अनेक ग्रंथ त्यांनी सिद्ध करून घेतले त्या कालखंडामध्ये. तर त्याच्यापैकी म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्णन करताना रामदास स्वामींनी म्हटलं की बहुत जनांसी आधारू. तर बहुत जनांचे आधार म्हणजे सगळ्या आपण म्हणजे स्त्रियांना आजच्या सगळ्या कालखंडाच्या सध्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर लक्षातच येतं सर्वांना त्यांनी आधार दिलाय. ग्रंथ निर्मितीचा आधारू पण शिवाजी महाराज आहेत, त्यातला एक ग्रंथ हा आहे. त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली, केव्हा तरी त्याच्यावरती सेपरेट बोलता येईल की लिस्ट तुम्हाला देता येईल की शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने असे ग्रंथ निर्मिती त्या काळात झाली. त्यामुळे इतक्या प्रकारे त्या सगळ्या कालखंडात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे तुकाराम महाराज म्हणतायत, त्या सगळ्या कालखंडात सगळी व्यवधानं सांभाळून अशा पण गोष्टी शिवाजी महाराज करतात. आणि हा सगळं केवळ शक्य झालं त्या खगोलशास्त्राच्या आधाराने, अभ्यासाने आणि त्या काय सबळ अशा पुराव्यामुळे. त्यामुळे हा एक वेगळा अँगल त्याच्यातनं आपल्याला कळतो. आणि आता शिवाजी महाराजांना शक करते म्हटलं जातं, ते शिवशक त्यांनी सुरू केलं, तर त्याचा पण ह्याच्याशी काय त्याचा संबंध असा म्हणजे खगोलाशी असा संबंध येत नाही. आपल्याकडे शालिवाहन शक, 2 शक वापरले जायचे. शालिवाहन शक होता आणि उत्तरेला विक्रम संवत हे वापरलं जायचं.
शिवाजी महाराजांची थोरवी अशी आहे की त्यांनी 1674 म्हणजे आता जुलियन डेट सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी सांगतो 6 जून किंवा 16 जून 1674 ज्यावेळेला राज्याभिषेक करून घेतला स्वतःला त्यावेळेला त्यांनी काही पथदर्शी प्रकल्प एक म्हणू आपण ज्याला की ते बेंचमार्क लोकांच्या जगाच्या समोर येतील असे काही केले. त्यातलं मग काय म्हणू आपण एक डिक्शनरी त्यांनी तयार केली की फारसी शब्दांना पॅरल डिक्शनरी. त्याच्यानंतर मायने सगळे बदलले. त्यांनी त्यांची अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली किंवा मुद्रा त्यांनी जी आधी वापरत होती केली. तर त्याच्या बरोबरीने त्यांनी राज्याभिषेक शक सुरू केला. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 हा दिवस पहिला म्हणजे राज्याभिषेक शक 1 हा त्या दिवशीपासून सुरू झाला. तारीख नाही. आपण मोठी चूक करतो. तारीख नाही. शक राज्याभिषेक शक हा त्या दिवशीपासून सुरू झाला. पुढच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तो पूर्ण झाला म्हणजे दुसरा लागला. सो हे त्यांनी सुरू केलं. हे एक शककर्ता शिवराय आपण जे म्हणतो ही जी नामाभिधान त्यांना देतो बिरुदावली तर त्याचं कारण त्यांनी राज्याभिषेकाच्या नावाने शक सुरू केला. त्यांनी शिवाजी शक नाही म्हटले त्याला. राज्याभिषेक ही घटना अशी आहे की जी सगळं राजकारण किंवा भारताचं भविष्य बदलणारी ती घटना आहे. त्यामुळे त्याचं काहीतरी नोंद व्हावी जगाला कळावं म्हणून तो राज्याभिषेक शक सुरू केला. त्याच्यानंतरच्या पत्रावरती तुम्हाला स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 1, 2, 3 अशी ती तुम्हाला पत्र सापडतात. त्याच्या आधी ते म्हणजे फारसी कालगणना असायची किंवा आपली तिथीची कालगणना अशी काय म्हणू आपण शालिवाहन शकाची नोंद असायची. पण ते पुढे चाललं आणि तो पुढे शाहू महाराजांच्या काळापर्यंत हा शक चालू राहिला. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही एक नवीन उपलब्धी शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी करून दिलेली आहे. आणि हा एक त्यामुळे एक मोठा योगदान शिवाजी महाराजांचं काय तर केवळ हिंदवी स्वराज्य नाहीये. त्यांचं अल्टिमेट गोल काय होता तर की हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ही पहिली पायरी आली. सुराज्य आणायचं. तर सुराज्य आणायचं तर वेगवेगळ्या सिस्टीम्स लावायला पाहिजे तुम्हाला. तर ह्या सगळ्या घडी बसवायच्या. कालगणना हा एक त्यातला भाग म्हणून तो राज्याभिषेक केला. धार्मिक गोष्टींच्यासाठी हे अशा प्रकारचे प्रयत्न केले. तर असं आपल्याला सगळं पाहायला मिळतं महाराजांच्या. तुम्ही जे सुरुवातीला जो आपला प्रश्न होता म्हणजे त्यांचं जे शिवजयंती तारीख आणि तिथी याच्यानुसार तसं शिवाजी महाराजांचं निधन ज्यावेळेला झालं त्यावेळेचं काय नेमकी आता मी तुम्हाला त्याचा उल्लेख म्हणजे मध्ये बोलताना मी म्हटलं होतं की हा अभ्यास करण्याच्या मागचं आपटे सरांचा जो एक दृष्टिकोन होता की त्यावेळच्या साधनांमध्ये काही संदर्भ येतात ग्रहगोलांचे ताऱ्यांचे किंवा खगोलीय घटनांचं. तर ते खरोखर झालं का की काय झालं असेल हे पाहायचं. तर महाराजांच्या निधनाच्या वेळची म्हणजे आपण जुलियन दिनांक 3 एप्रिल 1680 तुमची हनुमान जयंती आहे त्यावेळेला पौर्णिमा आहे आणि 3 मध्ये 10 दिवस वाढवले तर आजच्या तिथीप्रमाणे 13 एप्रिल 1680 तो दिवस आहे. दुपारी 12 वाजता तिथे निधन झाले त्यांचं. तर तो जो मगाशी मी ज्याचा उल्लेख केला सभासद त्याने 16 वर्षानंतर ती सभासदाची बखरलेली आहे. तर त्याच्यात त्याने असा उल्लेख केलाय की महाराजांच्या मृत्यूच्या वेळेला ऑब्व्हियसली त्याला सांगायचं की आपला कसं असतं की जेव्हा आपण एखाद्याच्या बद्दल लिहितो तेव्हा राजाचं वर्णन हे करताना त्याचं ग्रेटनेस दाखवला जातो. त्यामुळे त्यांनी असं लिहिलंय की ज्यावेळेला महाराजांचं निधन झालं त्यावेळेला धरणीकंप झाला. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की आकाशात धूमकेतू उदेला म्हणजे आकाशात धूमकेतू दिसला आणि रात्रीच्या वेळेला 2 जोड इंद्रधनुष्य दिसली असा त्याने उल्लेख केला. आता ह्याच्यातला काय जो भाग आहे धरणीकंप झाला असेल नसेल हे म्हणजे खगोलशास्त्राच्या ह्याच्यात येत नाही. तो वेगळा अभ्यास होतो. धूमकेतू उदयला असं त्यांनी म्हटलंय. तर खरोखर त्याचा जर आपण मागे जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न केला तर तुमच्या असं लक्षात येतं की 1680 साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रेट कॉमेट ऑफ 1680 अशा नावाचा तुम्ही जर गुगलला दिलं सर्च केलं तर ग्रेटेस्ट कॉमेट ऑफ 1680 असं त्याला म्हटलं गेलंय. तो आयझॅक न्यूटनने पण पाहिला हॅलेने पण पाहिलेला आहे. न्यूटन शिवाजी महाराजांचा समकालीन आहे. म्हणजे तुम्ही विरोधाभास बघा काय पश्चिमेला सायन्सची घोडदौड चालू आहे त्यांच्यातल्या तिकडे प्रगतीच्या दृष्टीने आणि इथे आपण जगण्या मारण्यासाठी झुंज करतोय आपल्या हक्कांसाठी लढतोय. हा विरोधाभास दिसतोय. शिवाजी महाराज आणि आयझॅक न्यूटन सेम आहेत. तर या न्यूटनने पण तो पाहिला हॅलेने पण पाहिला. तो हा जो 1680ला दिसलाय त्याचं तुम्हाला सगळीकडे वर्णन पाहायला मिळेल. तुम्हाला मी इथे चित्रही तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तो त्यावेळेला कसा दिसला होता युरोपामध्ये जर्मनीमध्ये पोलंडमध्ये ती चित्र तुम्हाला पाहायला मिळते. तो 1680 नोव्हेंबरमध्ये दिसलाय आणि 1681ला पण दिसलाय. तो एवढा प्रखर होता की तो दुपारी पण
दिसलाय. अच्छा. आता प्रश्न असा राहतो की हे तुम्हाला तर रेफरन्सेस मिळत आहेत की असा ग्रह म्हणजे असा धूमकेतू आलेला आहे 1680ला. पण मग हा जो म्हणतो सभासद की शिवाजी महाराजांचा मृत्यू तर एप्रिलमध्ये झालाय, 3 एप्रिल किंवा 13 एप्रिल म्हणून, मग त्यावेळेला कुठून आला, मग त्याला कुठून हे कळलं? आता 2 संभावना आहेत त्याच्यात, 2 गोष्टी आहेत. 1680च्या नंतर जरी तो शिवाजी महाराजांच्या बरोबर समकालीन आहे वगैरे सगळं बरोबर आहे, पण त्याने ग्रंथ लिहिलाय 16 वर्षानंतर. ते लिहिताना कदाचित त्याच्या विस्मरणातनं गेला असेल किंवा त्याला शिवाजी महाराजांचा 18 वर्ष गेली, शिवाजी महाराज किती ग्रेट आहेत हे आपल्याला एखाद्याला सांगायचं असेल तर तो नाटकीय थोडंसं त्याला द्यायचा प्रयत्न करतोय की काय, की त्यावेळेला असं झालं तसं झालं, धरणीकंप झाला, म्हणजे इतकं सगळे प्रजेला तर दुःख झालं पण निसर्गाला पण दुःख झालं असं त्याला दाखवायचंय की काय. पण तो खरोखर प्रत्यक्षात आलेला आहे धूमकेतू 1680ला. मग त्याच्या विस्मरणातनं गेलाय आणि त्याने तो पाहिलेला आहे का 1680ला? आणि खरोखर तो जर आधी, आता हे पाश्चात्य लोकांनी तिकडे युरोपात, जर्मनी, पोलंडमध्ये 1680 नोव्हेंबरमध्ये पाहिला, मग आपल्याला ते पाहायला पाहिजे की 1680ला खरोखर महाराष्ट्रात दिसला होता का? तो खरोखर ह्याने म्हणजे सभासदाने पाहणारा तो पहिला मनुष्य आहे की काय? म्हणजे त्याच्या नावावरती शोध त्याचा जायला पाहिजे. सो अशा काही गोष्टी अनुत्तरित राहतात. त्यामुळे असे हे अभ्यास आपल्याला करायला पाहिजेत की तो खरोखर आलेला आहे धूमकेतू आणि तो कदाचित त्याने तो 1680 नोव्हेंबरमध्येच पाहिला असण्याची शक्यता आहे जास्त करून. पण तो त्याने ते स्मरणात आहे त्याच्या, म्हणजे ते 96 साली 16 वर्षानंतर बखर लिहिताना सभासदाची त्याने तो उल्लेख त्याच्याशी जोडला असण्याची शक्यता आहे. किंवा जसं मी म्हटलं तसं तो पाहणारा पहिलाच असेल मनुष्य पृथ्वी तलावरचा आणि ज्याने नोंद केली आहे अशा अर्थाने. तर ही घटना मात्र निश्चित झाली आहे. पण त्याचं कसं शिवचरित्राशी संबंध जोडायचा हे आपल्याला या क्षणाला, याचा अर्थ काहीतरी असं घडलं याच्यामुळे घडलं. हा म्हणजे आता वाईट झालं धूमकेतू. म्हणजे आता कसं आहे आपल्याकडे पूर्वापार, म्हणजे त्यावेळेचं तर तुम्ही सगळं पाहिलं तर युरोपात पण आजही आपण बघा असं काही आलं तर आपण घाबरतो. तर धूमकेतू त्यावेळेला सुद्धा युरोपात पण अतिशय म्हणजे पुरोगामी, म्हणजे आपण म्हणतो त्यांना, पण ते पण असेच प्रतिगामी विचार करणारी लोक होती, ते पण प्रथा पाळणारे होते, सगळं काही तिकडे आजही आहे, काही फरक नाही, फक्त आपल्याकडचा धांडोरा पिटला जातो थोडक्यात सांगायचं तर. तिकडे सुद्धा ते लोक घाबरायचे, तो झाडू दिसतोय मग ते कोणतरी सैतान आहे वगैरे अशाच पद्धतीचे लोक विचार करते, घरात बसून राहायचे, बाहेर पडायचं नाही. सो त्यावेळेला त्यांना ते भीती वाटलेली असण्याची शक्यता आहे. आणि हे महाराजांचा मृत्यू झाल्यामुळे हा कोप झाला निसर्गाचा असं काहीतरी याला सभासदाला सांगायचंय म्हणून तो म्हणतो. पण खडलं तर आहे. आता जी जोड धनुष्य रात्रीच्या दिसली याचा काही संदर्भ आपल्याला आता तरी काही सांगता येत नाही. पुढे मागे कोणीतरी ह्याच्यातनं प्रेरणा घेऊन अभ्यास केला तर त्याच्यावरही त्यांना प्रकाश टाकता येईल. पण धूमकेतू मात्र नक्की आलाय. रामदास स्वामींच्या काव्यात पण धूमकेतूचा उल्लेख आहे. हा म्हणजे रामदास स्वामींचं निधन नंतरच आहे, त्याने सुद्धा तोच कदाचित 1680चा पाहिला की काय माहिती नाही, का तो भर दिवसा दिसलेला आहे डोळ्यांना, असं त्याचं वर्णन आहे त्यावेळी. तुम्ही जे आता हे सगळं सांगितलं, एवढं विवेचन केलं, तर हा सगळा जो काही अभ्यास आहे खगोलीय शास्त्र आणि एकूण शिवचरित्र, तर हा अभ्यास करणं ही जी युवा पिढी आहे किंवा ज्यांना याविषयी अभ्यास करायचा आहे किंवा याच्यामध्ये कुतूहल आहे, तर त्यांनी का करावा आणि काय? जरूर करावा. कारण कसं आहे की आज आपण बघतो ते शिवचरित्र म्हटल्यानंतर म्हणजे एक तर आपल्या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं दुर्दैव असं आहे की आपला इतिहासाची समजूत अशी आहे की शिवाजी महाराजांचा जन्म झाला, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, संपला इतिहास. पुढे काय मागे काय हा आपल्याला दुर्दैवाने माहिती नाही, कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही. तर त्यांना ही एक नवीन प्रेरणा मिळेल की शिवाजी महाराजांचा वेगळा, आता पुन्हा त्यातही शिवचरित्र म्हटल्यानंतर अफजल खानाचा कोथळा, त्याच्यानंतर आग्रा भेट, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, राज्याभिषेक, ह्या 4-5 घटनांच्या पलीकडे आपली काय म्हणून आपला आवाकाच नाही तो. पुन्हा मग त्याच्यात भांडत राहायचं की तो कोथळा कसाने काढला, वाघनखाने काढला की कसं काढलं, कोणी कोणाला पहिलं, ह्या सगळ्या तपशिलात शिरल्यामुळे आपला पुढे अभ्यास होत नाही शिवचरित्राचा. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की अनेक कागदपत्र आहेत की जी अजून पुढे आलेली नाहीत, अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तर तो झाला तर नवीन काहीतरी येईल. आणि अशा पद्धतीने नवीन काहीतरी सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, संगणक आहे, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स आहेत, याचा उपयोग करून आजचे टेक्नोसॅव्ही जे मंडळी आहेत ते पण अभ्यास करू शकतात. आणि त्यांनी तर उतरलं ह्याच्यात, तर नवीन काही आयाम आपल्याला मिळतील, शिवाजी महाराजांचे वेगळे पैलू आपल्या समोर येतील. त्याच गोष्टीत न अडकता कुठेतरी त्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन जर आपण शिवचरित्राकडे पाहिलं तर ते व्यापक किती आहे, ते किती विस्तारित आहे आणि त्याला किती खोली आहे हे लक्षात येईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तरुणांनी आज
त्या गोष्टी थोड्या मागे ठेवून आज आधुनिक तंत्राची जोड दिली. ते एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण मॅनेजमेंट म्हणतो, मॉडर्न मॅनेजमेंट, जे तुम्हाला शिकवलं जातं आणि मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये आपण भरपूर फिया देतो, तिथे शिकवतो. तुम्हाला ज्या केस स्टडीज शिकवतात, लिडरशिप आहे किंवा टीम बिल्डिंग आहे, ह्या ज्या सगळ्या काही मॉडर्न टेक्निक्स ज्याला म्हणतो मॅनेजमेंटची, ती जी शिकवली जातात त्याला सगळ्या ज्या केस स्टडीज आहेत, उदाहरण आहेत, ती तुम्हाला वेस्टर्न कंट्रीजमधनं तिकडनं डिराईव्ह केले. आता तुम्हाला मी सांगितलं की शिवाजी महाराज हे मॉडर्न मॅनेजमेंटच्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ते त्यांनी सगळ्या शिवचरित्रात उतरवल्या दिसतात. तुम्ही यू नेम इट, आय विल टेल यू. तुम्हाला मी अगदी त्या प्रसंगासह सोदाहरण स्पष्ट करून सांगेन. अख्खा विषय त्याला घेताय की मॉडर्न मॅनेजमेंट आणि शिवाजी महाराज सगळ्या तुम्हाला त्यात मिळतात. आज तुम्ही काय म्हणू आपण, कॉर्पोरेट जगतामध्ये जो HR डिपार्टमेंट असतो त्याला सगळ्यात प्रश्न असतो की रिटेन्शन ऑफ मॅन पॉवर. नवीन माणूस अपॉइंट करतात, तो दुसऱ्या दिवशीपासून कंपनीच्याच लॅपटॉपवर त्याच्याच ईमेल मधनं पुढच्या कंपनीला मला नवीन जॉब कसा मिळेल, आणखी पगार कसा मिळेल, हे सगळं चालू असतं. त्यामुळे रिटेन्शन ऑफ मॅन पॉवर इज बिग हेडेक. मग महाराजांना का नव्हता हा प्रॉब्लेम? मग तुम्ही मॅनेजमेंटच्या दृष्टीने HR पॉलिसीज काय होत्या मला आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण त्या शिकवल्याच जात नाही. तुम्ही शिवचरित्र ऍज अ केस स्टडी म्हणून मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपल्सला लावा. तुम्हाला सगळी उदाहरण मिळतील. पश्चिमेकडनं बॉरो करायची किंवा तिकडनं आयात करायची गरज नाही. शिवचरित्रात सगळे. पण तुम्हाला असं जर तुम्ही तरुण पिढी जर कनेक्ट झाली, नवीन विषय, तर मग शिवचरित्राचं अभ्यास आणि त्याचं संशोधन हे मोठ्या जोमाने होऊ शकतं. अर्थात हे सगळं प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन काय, पण मला असं वाटतं की तरुणांनी ह्याच्यात नक्की लक्ष घालावं आणि एक वेगळे शिवाजी महाराज त्यांचे पैलू आपल्याला जगासमोर सांगता येतील. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा 1676ची आपल्याकडे पत्र आहेत उपलब्ध. इंग्रजांचा जो इथला मुंबई बेटावरचा जो गव्हर्नर होता त्यांनी पत्र लिहिलेत. त्यांनी ज्युलियस सीझर, त्याच्यानंतर अलेक्झांडर द ग्रेट, त्याच्यानंतर तुमचा हनीबाल, ह्या लोकांशी तुलना केली शिवाजी महाराजांची. आणि तो असं म्हणतो की ज्युलियस सीझर गेला, त्याने तिकडे जिंकला आणि त्याने आपल्या काय म्हणू सिनेटमध्ये सांगितलं की आय केम, आय सॉ अँड आय कॉन्कर्ड, असं त्याने लिहिलंय. तर तेच शब्द ज्युलियस सीझरचे वापरून हा जेरॉल्ड अँजियर नावाचा मुंबईचा गव्हर्नर आहे, तो असं सांगतो की शिवाजी महाराज जेव्हा दक्षिणेत गेले ते असाच पराक्रम केला. तर त्यांनी वाक्य असं त्या पत्रात लिहिलंय कम्पॅरिझन करताना की ही केम, ही सॉ अँड ही ओव्हरकेम. तीच वाक्य ज्युलियस सीझरची वापरून किती लोकांना माहिती. त्यामुळे हा खूप महासागर आहे. तुम्ही जेवढं आज डुबकी मारायचा प्रयत्न कराल तुम्हाला नवीन नवीन काहीतरी त्यातनं शिकायला मिळतं. आणि सगळे संदर्भ आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण ते आपण एक झापड लावल्यासारखं फक्त शिवचरित्राकडे पाहतोय, तेवढाच अभ्यास करतोय आणि त्याच्यामुळे सगळी गडबड होते. एक शेवटचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही हा सगळा अभ्यास करता, डॉक्टर मोहन आपटे यांच्यापासून तुम्ही जे सुरुवात केली, त्यांचं ग्रंथ किंवा त्यांचा अभ्यास जो आहे त्याच्याकडून प्रेरणा घेत, तर तुम्हालाही काही वाटतं का की एक स्वतः अभ्यासक म्हणून की आणखी काही गोष्टी त्या शोधल्या पाहिजेत किंवा शोधता येऊ शकतील? आता कसं आहे की जसं हाच खगोलशास्त्र हा विषय घेतला ना, हा शिवचरित्राला पुरता आला. पूर्ण मराठेशाहीचा इतिहास तुम्ही करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल राजाराम महाराजांच्या काय आपल्याकडे सगळ्या तिथी आणि संदर्भ आहेत ना, तर ते तुम्ही बघा ना, ते त्या कारकिर्दीला लावून बघा, नवीन निष्कर्ष मिळतील तुम्हाला, काहीतरी नवीन त्यातनं आपल्याला पाहायला मिळेल. सो हा मराठेशाहीचा एक खगोलीय अभ्यास पूर्ण तुम्ही उभा करू शकता याच्यात. जसं नेपोलियनची मेडिकल हिस्ट्री बायोग्राफी उपलब्ध आहे, तसं मराठेशाहीची ॲस्ट्रॉनॉमिकल बायोग्राफी आपण ह्याच्यातनं सिद्ध करू शकतो. अनेक लोकांनी जर ह्याच्यात हातभार लावला तर ते काम सहज शक्य आहे. काय आणि असं फार काय कठीण नाही. तुम्हाला त्याच्यात फक्त यू हॅव टू अप्लाय युअर माइंड. जे काय बरोबर त्यातली काय म्हणू त्या घटना आहेत त्या शोधून संगणकावरती पडताळून पाहणं आणि ते योग्य प्रकारे त्याची मांडणी करणं, निष्कर्ष काढणं, हे आहे. तर तुम्हाला खूप छान पद्धतीने त्याचा अभ्यास पुढे नेता येतो त्यातनं. निश्चितपणे. तर तुम्ही हा सगळा विषय जो आहे, एक वेगळाच विषय जो आहे, जे आतापर्यंत जसं तुम्ही म्हणालात काही ठराविक प्रसंग शिवाजी महाराजांचे त्याचीच चर्चा होत राहते आणि त्यातून वादविवाद निर्माण होत राहतात. हा जो विषय आहे थोडा वेगळा विषय आहे खगोलीय शास्त्रासंदर्भातला, तर तो तुम्ही उलगडून सांगितलात आमच्या न्यूज डंकाच्या प्रेक्षकांना. त्याविषयी निश्चितपणे ते त्यांच्या मनात सुद्धा एक कुतूहल जागृत होईल अशी अपेक्षा करूया. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण पराग लिमये यांच्याशी हा संवाद साधला.
तुम्हाला एपिसोड कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.